राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाबाहेर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय तर एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेना शिंदे गटाचे उपर्ण घातलंय। राजन साळवींचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला असून राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। यामुळे आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत तसेच इतर नेते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते। मागच्या काळात त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही, पण जाण्यासाठी निमित्त लागतं, ते निमित्त लागलंय। मी या ठिकाणी आलोय, शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेतलाय असं राजन साळवी यांनी यावेळी सांगितलंय। तर मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे, त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आहे आणि त्यांच्याच विचारांचं काम मी पुढे देखील नेणार आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभव माझ्या जिव्हारी लागला असल्याचं सांगत त्यांनी पराभवाचं खापर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावरती फोडले आहे। माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहे त्यासंबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते। त्यानंतर वाटलं आता थांबावं, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असा आग्रह या मंडळींचा होता। विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे। त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ असं राजन साळवी यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो। 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं। ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे। आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून। शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही। पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं, राजन साळवी तिथंच राहिला। पण भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्रमाने सर्व काही मिळालंय, मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे। परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं, मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील। आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्या सोबत आलेले राजापूर लांजा साखर मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी, त्यांना योग्य ते सन्मान, तो त्यांना अनुषंगाने जे का देता येईल ते द्यावं। आणि महत्वाचं म्हणजे उरले सोयला विकास। उदयजी, आपण पालकमंत्री आहात, आपण तिथले स्थानिक आमदार आहेत, मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे। अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो, कारण त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे। मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते, उपनेते म्हणून त्यांनी काम केलं, अशी अनेक पदं भूषवली। आमदार किती वेळा होते तुम्ही? 3 वेळा। आता पण आमदार झाले असते। हे किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या। म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते। पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।